नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे सगळ्यांची आवडीची गरमागरम मुंबई स्टाईल मस्त बटरदार पावभाजी। घरच्या घरी अगदी हॉटेलसारखा चव कशी आणायची हे तुम्हाला मी आज स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे, त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। पावभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 750 ग्राम बटाटे मीडियममध्ये चिरून घ्यायचं, 3 टमाटर बारीक चिरलेलं आणि 250 ग्राम फूलगोबी मीडियममध्ये कट करून घ्यायचं, 3 कांदे बारीक चिरलेलं आणि 125 ग्राम शिमला मिरची बारीक चिरून घ्या आणि 125 ग्राम वाटाणे, थोडंसं कोथिंबीर, 35 ग्राम पावभाजी मसाला, 50 ग्राम तिखट, 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट आणि 60 ग्राम बटर, 1 चम्मच हळदी पावडर, स्वादानुसार मीठ, 8 ते 10 चम्मच तेल। सर्वप्रथम आपण गॅसवर कुकर चढवून घेऊया आणि 3 चम्मच तेल घालून घेऊया। तेल गरमला ठेवून घेऊया आणि तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच जिरा घालून घेऊया। जिरा तेलामध्ये तडतडले की आपण त्याच्यामध्ये बटाटे घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण फूलगोबी घालून घेऊया, तसेच हिरवी वाटाणे बी घालून घेऊया आणि थोडंसं चिरलेलं टमाटे घालून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊया। 1 चम्मच हळदी पावडर घालून घेऊया आणि थोडंसं तिखट घालून घेऊया। त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच बटर घालून घेऊया, चांगलं आता परतून घेऊया। बघा, चांगलं परतायचं झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊया, थोडंसंच घालायचं आहे, नाहीतर पावभाजी एकदम पातळ होणार आहे। आपल्याला भाजी थोडंसं घटवर शिजून घ्यायचं आहे, 3 ते 4 शिट्टी घ्यायचं आहे। आता आपण 3 ते 4 शिट्टी घेतलेल्या आहे आणि एकदम मस्त शिजवलेलं आहे। आता मॅश करून घेऊया, एकदम मऊ ओसरक आपण मॅश करून घेऊया। मॅशरने एकदम चांगला मॅश करून घ्या आणि बटाटा एकदम मऊ होतो। बघा, एकदम बारीक मॅश झालेला आहे। आता आपण अजून थोडं मॅश करून घेऊया। बघा, चांगला मॅश झालेला आहे। आता आपण मॅश झालेलं आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि उरलेलं तेल सर्व आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि तेल गरम झाल्यावर शिमला मिरची घालून घेऊया, चांगलं परतून घेऊया। 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घेऊया शिमला मिरची, ते एकदम नरम होते। आता आपण चिरलेला कांदा घालून घेऊया आणि 2 ते 3 मिनिट चिरलेला कांदा बी आपण परतून घेऊया आणि चिरलेला कांदा आणि शिमला मिरची चांगलं एकदम मऊ ओसरक आपण परतून घेऊया। आता 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया। आणि चिरलेले टमाटे सर्व ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया। आपण थोडंसं वाफाला ठेवून घेऊया, एकदम मऊ होते आणि बघा एकदम मऊ झालेलं आहे। आपण स्वादानुसार मीठ घालून घेऊया, चांगलं परतून घेऊया।
कांदा हलके सोनेरी कलर रंग येऊसर आपण परतून घेऊया आणि मॅशरने आपण मॅश करून घेऊया। कढईमध्ये आपल्याला मॅश केले की आपण शिजलेला भाजी मॅश केलेला त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया। चला आता हे मॅश झालेलं आहे। आता थोडंसं मागं घेऊन त्याच्यामध्ये 1.5 चम्मच बटर घालून घेऊया। बटरवर पावभाजी मसाला घालून घेऊया आणि थोडासा लाल तिखट घालून घेऊया, थोडासा कोथिंबीर घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया। साईडला चांगलं परतून घेतले की आपल्याला भाज्यामध्ये बी परतून घ्यायचं आहे। आता आपण मॅश केलेला भाजी कढईमध्ये घालून घेऊया, सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि आपण चांगलं परतून घेऊया। भाज्या चांगलं परतून झाल्यावर आपण मॅशरने कढईत पुन्हा थोडा मॅश करून घेऊया। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बघा एकदम छान मॅश झालेला आहे। आता एक तांब्याभर पाणी घालून घेऊया आणि पाणी घातले की आपण भाजी चांगलं मिक्स करून घेऊया। भाजीवर थोडंसं आपण कोथिंबीर घालून घेऊया। मंद आचेवर 5 ते 10 मिनिट आपण भाजी शिजवून घेऊया। बघा चांगलं भाजी शिजवायला आलेलं आहे। आता आपण चांगलं हलवून घेऊया। बघा भाजी एकदम घट्ट झालेला आहे आणि एकदम छान झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच बटर घालून घेऊया। आता आपण 5 ते 10 मिनिटं ढक्कन लावून वाफायला सोडून घेऊया। बघा 5 ते 10 मिनिट झालेलं आहे आणि बटर चांगलं व्यवस्थित विरघळून झालेलं आहे आणि एकदम गोल पसरलेलं बी आहे। आता आपण झाकून घेऊया। चला आता आपण भाजी तयार झालेला आहे। आता आपण पाव भाजून घेऊया। सर्वप्रथम आपण तवा गरम करून घेऊया आणि थोडासा तव्यावर बटर घालून घेऊया। बटर गरम झाले की आपण कट केलेला पाव तव्यावर चांगलं भाजून घेऊया। दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन येऊपर्यंत भाजून घेऊया। आता आपण थोडासा बटर लावून घेऊन दुसरीकडे भाजून घेऊया। हवे असल्या तर बटरमध्ये थोडासा पावभाजी मसाला मिसळून पाव भाजा, त्यामुळे टेस्ट अजून मस्त येतो। बघा दोन्हीकडं गोल्डन ब्राऊन भाजून घेतलेले आहे। आता आपण चांगला पलटून काढून घेऊया। बघा एकदम मस्त गरमागरम भाजी तयार झालेली आहे आणि बटरमध्ये भाजलेले पाव बी ठेवलेले आहे आणि चिरलेला कांदा आणि एक लिंबूचा तुकडा बी ठेवलेला आहे। बघा किती सुंदर दिसतो आपला पावभाजी। तर मित्रांनो अशी तयार होते घरच्या घरी मस्त बटरदार पावभाजी। मित्रांनो तुम्हाला हे पावभाजी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुम्हाला हा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशी सोपी आणि घरगुती रेसिपीसाठी आपल्या चॅनलसोबत नक्कीच राहा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।